हॅलो नर्सिंग ॲस्पिरंट. तर सगळ्यांना माहितीच आहे जे की नर्सिंगचे रजिस्ट्रेशनचे डेट होते ते वाढवण्यात आलेले आहेत. तर बघा जे की CET सेलनी कोणते कोणते डेट्स वाढवलेले आहेत ते बघू आपण या व्हिडिओमध्ये. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. मी दीक्षा खतला तुम्हाला जे नवीन डेट्स आलेले आहेत त्याबद्दल सांगणार आहे. तर बघा डेट्स हे बघा, आता तुम्हाला दिसत असेल स्क्रीनला. नर्सिंगसाठी जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी नोटीस आलेला आहे. नोटीस नंबर 2 MH नर्सिंग CET 2026 रिलीज झाला आहे 24 फेब्रुवारी, जे की CET सेलनी गव्हर्नमेंटने रिलीज केलेलं आहे. आता त्याचा प्रेफरन्स बघा कशावर आहे ते. आता CET सेलनी डेट वाढवलेले आहेत. आधी कोणत्या डेट होत्या आपल्या, तर 24 फेब्रुवारीपर्यंतच्या लास्ट रजिस्ट्रेशनची डेट होती जी की CET सेलनी वाढवली गेलेली आहे. ते कशासाठी वाढवलेलं आहे, जे की BSc नर्सिंग आणि GNMचे स्टुडंट आहेत त्यांना परत अजूनही रजिस्ट्रेशनला डेट मिळावी आणि त्यांना चांगल्यात चांगले प्रॉपर त्यांची रजिस्ट्रेशन व्हावं त्यासाठी. तर बघा याचे जे डेट्स आहेत ते आपण बघूया. अजून स्टुडंटसाठी सरप्राईज आहे आमच्याकडून जे आम्ही ऑलरेडी देणार होतो. 20 मॉक टेस्ट आणि मास्टर बुक आणि सोबतच CET सेलनी आधी घेतलेले 5 पेपर्स, त्याच्यासोबतच आम्ही अजून 20 मॉक टेस्ट इन्क्रीज केलेला. स्टुडंट डिमांड्स केलेत आम्हाला की आम्हाला अजूनही प्रॅक्टिस पाहिजे म्हणून. सो 20 मॉक टेस्टच्या जागी आम्ही 40 मॉक टेस्ट प्लस मास्टर बुक आणि अजूनही तुमचे 5 पेपर जे की CET सेलनी घेतलेले होते ते पेपर आणि हे सगळं आम्ही त्याच जुन्या प्राईजला देणार आहोत 749ला. प्लस तुमचे एका वीकला 3 लाईव्ह सेशन ज्याच्यामध्ये तुमचे डाऊट सॉल्व्ह होतील. तर आजच तुम्ही जॉईन करा ड्रीम अचिव्हर्सला, रजिस्ट्रेशन करा. होप सो तुम्हाला प्रॅक्टिस होईल आणि तुमचं रिझल्ट जे आहे ते इन्क्रीज होईल आमच्याकडून. सो रिझल्टची टेन्शन न घेता तुम्ही जॉईन करा आमच्या टेस्टला. बघा आता तुमचे डेट्स. आता तुमचे डेट्स आधी होती, लास्ट डेट होती 24 फेब, तर ते एक्सटेंड करून 16 मार्चपर्यंत केलेली गेली आहे. तर तुमची लास्ट डेट राहील 16 मार्च आणि तुमची पेमेंट आणि सगळं पेमेंट जे की तुमची करायची आहे डेबिट कार्ड वगैरे ज्याच्यानी पण त्याची डेट आहे 16 मार्चच. म्हणजे दोघं डेट एकच दिलेली आहे. रजिस्ट्रेशनची तुमचे डॉक्युमेंट सबमिशन म्हणजे 16लाच होणार लास्ट डेट आणि पेमेंटसुद्धा तुम्हाला 16लाच करावी लागेल. आता बघा सोबतच तुमची टेंटेटिव्ह एक्झामिनेशन डेट आता ते सुद्धा इथं दिलेली गेली आहे. तर तुमची एक्झामिनेशन डेट 2 दिवस होऊ शकते एक्झाम. तर एक तर 6 मेला आणि 7 मेला, म्हणजे असे 2 दिवस दिलेले गेले आहेत तुमच्यासाठी एक्झामसाठी. आता 2 दिवसात एक्झाम म्हणजे मेला तुमचे 2 दिवसात एक्झाम होऊ शकते 6 किंवा 7ला. तर हे तुमचे डेट्स दिलेले आहेत, तर लक्षात घ्या आणि रजिस्ट्रेशन प्रॉपर करा जे की तुम्हाला प्रॉब्लेम नको जावो एक्झाममध्ये. तर प्रॉपर रजिस्ट्रेशन करा. ज्यांना रजिस्ट्रेशन करायचे ते आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, आम्ही रजिस्ट्रेशन करून देतो. अजूनही तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अजूनही काही प्रॉब्लेम आहे तर ग्रुपला जॉईन करू शकता, तिथे मॅसेज टाका, आम्ही रिप्लाय करत असतो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.